कोरोना कंट्रोल में लाने के लिए मास लेवल पे वैक्सीनेशन होना ज़रूरी है और इसलिए हमारे अपने देश के पंतप्रधान माननीय मोदी साहब ने वैक्सीन महोत्सव करो ऐसा संदेश हमको दिया है। प्रेशर केलं होतं की औरंगाबादमध्ये मेल्ट्रॉन आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा, पण त्यालाही आत्तापर्यंत आता काल मग इकडे लक्ष द्यायचं असेल तर मग गंभीर का नाही आहे? एकीकडे अजित पवार सारख्या पोक्त नेत्यानं नियमाचं उल्लंघन करायचं आणि परत सांगायचं की माझ्याकडनं चुकलं, एकीकडे आमदारानं शिवसेनेच्या नियमाचं उल्लंघन करायचं आणि दुसरीकडे सांगायचं चुकलं म्हणून। म्हणजे शेवटी लोकांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम हे सरकार करत आहे आणि एकीकडे सांगत की आम्ही गंभीर आहोत। आम्ही महाराष्ट्र में कोरोना के केसेस बढ़ चुके हैं और कोई हालत में कोरोना के कंट्रोल में लाना जरूरी है। कोरोना कंट्रोल में लाने के लिए मास लेवल पे वैक्सीनेशन होना ज़रूरी है और इसलिए हमारे अपने देश के पंतप्रधान माननीय मोदी साहब ने वैक्सीन महोत्सव करो ऐसा संदेश हमको दिया है। भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता पूरे शहर में हर वैक्सीन सेंटर में जाके हर गली में जाके वैक्सीन के बारे में जन जागरण करने वाले हैं। महाराष्ट्र की सरकार राजनीति में गड़ चुकी है, उनके मंत्री पे आरोप हो रहे हैं, भ्रष्टाचार के आरोप है, सचिन वजय की केस चल रही है। इसमें महाराष्ट्र की सरकार के तीनों पार्टियां सोच रही है और उसमें विचार में है, लेकिन वैक्सीनेशन के ऊपर उनका बिल्कुल ख्याल नहीं है। मुख्यमंत्री हो या उप मुख्यमंत्री हो, उनके अलग अलग काम के लिए जाहिरात आते हैं, लेकिन वैक्सीन करो बोल के एक स्टेटमेंट कोई भी पेपर में आया नहीं है। बल्कि वैक्सीनेशन ये बड़ा इम्पोर्टेंट काम है और हम बीजेपी के कार्यकर्ते हर क्षेत्र में जाके हर घर में जाके वैक्सीनेशन का महत्व बता देंगे और वैक्सीनेशन करने के लिए लोगों को प्रोत्साहित करेंगे और इसके लिए हम वैक्सीन महोत्सव ऐसा नाम देने वाले हैं। संभाजीनगर शहर में 11 तारीख को महात्मा ज्योतिबा फुले की जयंती है और 14 तारीख को भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की जयंती है। ये दोनों दिन हम वैक्सीन महोत्सव बोल के दिन साजरा करने वाले हैं और ये सतत 2-3 महीने हम काम करने वाले हैं। पूरे औरंगाबाद शहर में होने वाला है या कुछ आपने स्पॉट बना रखे हैं जहाँ पे लोग आके ये संदेशा तो पूरे महाराष्ट्र के भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता को दिया वाली है और मैं सांसद होने के वजह से हमारे आमदार होंगे, हमारे जिलाध्यक्ष होंगे, पूरे पदाधिकारी शहर में काम करने वाले हैं। ऐसा जैसा ये संभाजीनगर में शहर में काम चालू है वैसा पूरे महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी की तरफ से काम चलने वाला है। सर एक आखिरी सवाल, लॉकडाउन को लेकर बहुत बड़ी मीटिंग चालू है, आपको भी पता है, आप बीजेपी से हैं खासदार और आप जो है तो विरोध में है लॉकडाउन के, लेकिन अगर महाराष्ट्र सरकार लॉकडाउन लगाती है तो आप बोलते हैं कि व्यापारियों का क्या होगा, और अगर लॉकडाउन नहीं लगाती है तो बीजेपी सरकार बोलती है कि सरकार को काम करना है। मतलब जनता के पास ये महाराष्ट्र सरकार सोच में है और ये सोच उन्होंने पहले 2 महीने पहले अगर करते थे और 2 महीने पहले अगर लॉकडाउन लगाते थे तो इतना कोरोना बढ़ता ही नहीं था। अभी भी उनके पास फर्म डिसीजन नहीं है क्या करना और उनको एक जन कोई भी डिसीजन नहीं ले सकता, इनको 10 लोगों को पूछना पड़ता है। इसका मतलब वो अपने विचार पे ठाम नहीं है, जो करना है वो ठाम करना चाहिए, चेन ब्रेक करना चाहिए। अगर करना है तो पूरा लॉकडाउन करना चाहिए, तो आधा लॉकडाउन आधा ये पॉसिबल नहीं है, इससे चेन ब्रेक होने वाला नहीं है। और मुझे लगता है, मैं पर्सनल बोलता हूँ, अगर करना है तो पूरा लॉकडाउन करो, सिर्फ व्यापारी को बाजू छोड़ के बाकी सब ओपन ऐसा मत करो, व्यापारी का लॉकडाउन और बाकी सब ओपन ऐसा भी मत करो। जो डिसीजन लेना वो पक्का लेके सबको साथ में लेके करना चाहिए और कोई हालत में कोरोना महाराष्ट्र में कम करना चाहिए, ये हमारा निवेदन है। आज कोविडच्या टेस्टिंगसाठी एवढे सेंटर उघडले, त्यावेळेसच ज्यावेळेस वॅक्सिनचं सुरू झालं त्यावेळेस त्याच वेळेस या 115 वॉर्डामध्ये वॅक्सिन सेंटर सुरू व्हायला पाहिजे होते, पण उशिरा सुरू केले प्रशासनाने। प्रशासन कुठल्याही गोष्टीला सिरियस नाही आहे। म्हणजे तुम्हाला छोटे छोटे उदाहरणं सांगायला गेलो तर मागच्या वर्षी ऑक्सिजनचा तुतडा होता, आम्ही पालकमंत्र्यांच्या मागे लागून ऑक्सिजनच्यासाठी शासनाला प्रेशर केलं होतं की औरंगाबादमध्ये मेल्ट्रॉन आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्रकल्प सुरू करावा, पण त्यालाही आतापर्यंत
आत्ता कालच्या आपल्या एका पेपरमध्ये असं झालं की बेल्ट्रॉनमध्ये सुरुवात केली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पण मागच्या 4 महिन्यापासून त्याचं काम चालू आहे. कुठल्याही प्रकारचं प्रशासन सिरियस नाही या वॅक्सिनच्या ह्याच्यात. आत्ताच आमचे अध्यक्ष संजय केणेकर साहेबांनी आणि डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे कुठलंही प्रशासन सिरियस नाही. 115 सेंटरवर तुम्ही जा. आमचे कार्यकर्ते म्हणजे तुम्हाला सांगतो मी, मास्क लावा मास्क लावा, मुख्यमंत्र्याचे 100 होर्डिंग लावलेले आहेत गावामध्ये, पण एकही वॅक्सिन घ्या ह्याचं एकही होर्डिंग नाही पूर्ण गावामध्ये. प्रशासनाला वाटत नाही का लोकांनी वॅक्सिन घ्यावं? आणि वरती म्हणायचं, आरोग्यमंत्री म्हणतात की वॅक्सिन येत नाही. अरे आजपर्यंत काय फुकटचं वॅक्सिन चाललं आहे का? केंद्र शासनाने वॅक्सिन दिल्यामुळेच वॅक्सिन चालू आहे ना. आणि पुरवठा जो असतो कुठलाही असो, एखादा कारखाना असो, त्याच्यामध्ये पण जे रॉ मटेरियल येत असते ते टप्प्याटप्प्याने येत असते. यांचे वॅक्सिन पण जसं टप्प्याटप्प्याने जशी जशी गरज लागते तसं येत राहते. काल आरोग्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलं की आम्हाला अरे केंद्रावर स्वतःचं काय आहे का नाही भांडवल? तुम्ही स्वतः काय करणार का नाही? प्रत्येक गोष्ट केंद्राकडे बोट दाखवणार का? स्वतः पण तुम्ही काहीतरी करायला शिका आणि कोऑर्डिनेट करायला शिका. वॅक्सिनबद्दल आमची विनंती आहे प्रशासनाला की माननीय मुख्यमंत्री आले होते पाण्याच्या योजना, जल योजना, तर प्रशासनाने 12 लाख 14 लाखाच्या जाहिराती दिल्या होत्या सगळ्या पेपरला स्मार्ट सिटीतून. मग आज या वॅक्सिनसाठी एक तरी जाहिरात, 2 जाहिरात बोर्डिंग लावा ना. हां, पाण्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे तुम्ही 15 लाखाच्या जाहिराती पेपरमध्ये दिल्या, 15 लाखाचे होर्डिंग लावले. स्मार्ट सिटीचे 30 लाख रुपये फुकटचे नाही आहेत. मान्य मी खासदार साहेबांना माझी विनंती आहे की तुम्ही त्याच्यावर एक पत्र लिहावं स्मार्ट सिटीच्या यायला. आमचं म्हणणं आहे की वॅक्सिन तेवढ्याच महत्त्वाचा विषय, सरकारने ह्याला महत्त्वाचा विषय घेऊन काम केलं पाहिजे आणि ह्याच्यावरती जाहिरात करून जनतेमध्ये जागरूकता आणून, आम्ही तर करतो, आम्ही पॉम्पलेट वाटतोय, आमचे कार्यकर्ते घराघरात जाऊन सांगतायत, आमचे होर्डिंग लागलेत, आमचे बॅनर्स लागलेत, सगळं लागलं आहे. पण प्रशासन म्हणून त्यांची वॅक्सिन घेण्याबद्दलची जबाबदारी आहे की नाही हा आमचा आज प्रशासनाला प्रश्न आहे. ही पत्रकार परिषद घेतली, पण या महाराष्ट्राच्या आजच्या परिस्थितीची शोकांतिका सांगताना खूप दुःख होतं आहे. सरकार याबाबत किती गंभीर आहे याची शाश्वती आपल्या सर्वांना आलेली आहे. आणि एकीकडं सरकार प्रतिबंध लावण्याचा प्रयत्न करत असताना हा महारोग थांबवेल कसा याच्याबाबतच्या कोणत्याच सूचना अशा काही स्पष्ट नाही आहे. आणि त्यामुळं स्पष्ट नसल्यामुळं एकीकडं सरकार किती गंभीर आहे, एकीकडं निर्बंध लावायचे आणि दुसरीकडं त्यांच्याच पोक्त नेत्यांनी निर्बंध उखडायचे. याच्यातून लोकांना संदेश गेला की सरकार का गंभीर नाही आहे. मग सरकार वाजे प्रकरणामुळं, भ्रष्ट मंत्र्यांमुळं डिस्टर्ब असल्यामुळं इकडं लक्ष देऊ शकत नाही का? मग इकडं लक्ष द्यायचं असेल तर मग गंभीर का नाही आहे? एकीकडं अजित पवारसारख्या पोक्त नेत्यानं नियमाचं उल्लंघन करायचं आणि परत सांगायचं की माझ्याकडनं चुकलं. एकीकडं आमदारानं शिवसेनेच्या नियमाचं उल्लंघन करायचं आणि दुसरीकडे सांगायचं चुकलं म्हणून. म्हणजे शेवटी लोकांच्या जीवनाशी खेळ करण्याचं काम हे सरकार करत आहे. आणि एकीकडे सांगत की आम्ही गंभीर आहोत, आम्ही निर्बंध लावत आहोत, आम्हाला साथ मिळत नाही. आणि दुसरीकडं वॅक्सिनचा टेम्पो या सरकारनं निर्माण केला नव्हतं पाहिजे का? वॅक्सिनचा टेम्पोच निर्माण केला नाही. केंद्रावर बोलण्याची या सरकारनं 10 वेळेस विचार करावा की तुम्ही टेम्पो निर्माण केला का? एखादी जाहिरात राज्यानं दिली का? या वॅक्सिनसाठी एखादी जाहिरात राज्यानं दिली का? हा टेम्पो निर्माण केला का? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून आमचे खासदार, आमचे आमदार आणि इथले पदाधिकारी सातत्यानं लोक व्हॅक्सिन कसे लावून घेतील ही भूमिका घेऊन काम करतोय. आम्हाला प्रोग्राम द्यावे लागले का? कारण महाराष्ट्र मुद्दाम हा टेम्पो निर्माण करत नाही. मग याच्यात संशयता आहे. मग महाराष्ट्र राज्याला हे थांबवायचं का नाही? ही भूमिका कोणती आहे? का टेम्पो निर्माण केला जात नाही? टेम्पो आम्ही कार्यकर्ते निर्माण करू लागलो. हे दुर्दैव आहे.
आणि म्हणून मी म्हणतो यांच्या भूमिकेमुळं आम्ही सगळे संशयक आहोत. यांना नागरिक वाचवायचे नाही आहे, यांना यांचं राजकारण स्टेबिलिटीकडे न्यायचं आहे, स्थिरतेकडे न्यायचं आहे. पण यांचं राजकारण स्थिर होऊ शकत नाही. एकीकडे भ्रष्ट मंत्री आणि दुसरीकडे कोरोना. यांच्यामुळं यांची भ्रांती भ्रष्ट झालेली आहे आणि त्यामुळं त्यांची वाट न पाहता आमचे खासदार आमदार यांनी 30 डॉक्टरांचं पॅनल केलेलं आहे या शहरामध्ये आणि त्यांच्या मार्फत वॅक्सिन लावणे आणि कोरोना झालेल्या पेशंटला फ्री कन्सल्टन्सी देणे ही भूमिका आम्ही करतोय. आम्ही त्या भूमिकेतून काम करू लागलो. एवढंच मी यावेळेस सांगतो.